जय आदिवासी. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे शिवाजीराव धर्माजी बर्डे. मी चांदवड येथे कार्यरत आहे आणि माझ्या संघटनेचं नाव आहे एकलव्य भिल्ल प्रदेश संघटना महाराष्ट्र राज्य. या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. आजच्या या वंचित बहुजन आघाडी प्रेरित एकलव्य आघाडी आदिवासी सत्ता संपादन या विषयावर या ठिकाणी आपण महापरिषद मनमाडला घेतो आहोत. या महापरिषदेच्या वतीनं महाराष्ट्रात आता होऊ घातलेल्या आमदारकीच्या इलेक्शनसाठी ही पूर्वतयारी आहे. 288 जागापैकी 25 आमदार हे आदिवासींचे आहे आणि 29 आमदार हे एससी समाजाचे आहे. म्हणजे एकूण 54 आमदार आपल्या समाजात एससी एसटी चे आमदार आपल्याला निवडून द्यायचे. त्यासाठी ही आज सगळे एससी एसटी चे आदिवासी असतील, एससी चे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आणि या जमलेल्या तमाम एससी एसटी बांधवांना मी विनंती करतो का आपल्याला येणारा काळ हा संविधान बचाव. आज जे आपले 25 आदिवासी आमदार आहे या आरक्षणाबाबत काही बोलत नाही. हे दुसऱ्यांच्या ताटाखाली काहीतरी करताय आणि आज कुठेतरी आरक्षणामध्ये आपल्या आदिवासींच्या आरक्षणामध्ये काही लोक दुसरे घुसताय. याचा विरोध म्हणून आता कुठेतरी उपोषणाला बसतात. मंत्रालयामध्ये काहीतरी 2 दिवस बसल्यासारखं दाखवतायत, परंतु सरकारमधून बाहेर पडण्याची यांची हिम्मत नाही. जर यांची हिम्मत असती तर सरकारमधून तेव्हाच बाहेर पडले असते आणि आदिवासी समाजात 47 जातीपैकी 48 जात कधीच येऊ देणार नाही. ही भूमिका आपले 25 आदिवासी आमदार कधी घेणार नाही, आजपर्यंत घेणार नाही. म्हणून आपल्याला या आघाडीच्या निमित्तानं आज मनमाड या ठिकाणी या मार्केट कमिटीच्या यार्ड मध्ये आज पहिली परिषद चोपड्याला झाली, ही दुसरी परिषद मनमाडला झाली आणि तिसरी परिषद ही नागपूरला होणार आहे. नागपूरच्या सुद्धा परिषदेमध्ये आपला सहभाग आपण नोंदवायचा आहे. आणि कमीत कमी 25 आमदारांपैकी 25 चे 25 आपले वंचित बहुजन आघाडीचे प्रेरित आदिवासी संघटनेच्या पुरस्कृत आदिवासी सदस्यांचा आपण आमदार करायचा आहे. जर असं आपण केलं नाही तर आपल्या मुलाबाळांचं भवितव्य येणाऱ्या भवितव्य अंधारात आहे. आपले मुलं शिकले तरी काही फायदा नाही, नोकऱ्या मिळणार नाही. कारण शासनाला काही गरज नाही आपली आदिवासी समाजाची. एकाही राष्ट्रीय पक्षाने अजून घोषित केलेलं नाही का आदिवासींचं मतदान हे आमच्या पक्षासाठी बहुमूल्य आहे. म्हणून मतदानाच्या वेळेस आपण आपल्या मतदानाचा हक्क बजावताना 10 वेळेस विचार करा. आम्ही महाराष्ट्रभर संघटना चालवतो, समाजासाठी घरदार सोडून महाराष्ट्रभर फिरतो. का फिरतो? का आपला आदिवासी समाज अज्ञानी आहे, अडाणी आहे, अशिक्षित आहे. आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या नाही. काही मुलं शिकले त्यांना सुद्धा आज सामावून घेतलं नाही. पेसा सारख्या भरतीत आज 12,000 मुलांना आदेश पत्र शासन देत नाही. त्यांच्या इंटरव्ह्यू झालेले आहे, परीक्षा झालेल्या आहे, फक्त कामावर रुजू करायचंय त्यांना. तरी हे शासन मात्र मान्य करत नाही का या लोकांना शासनाच्या सेवेमध्ये सामावून घेण्याची हिम्मत या शासनाच्या याच्यात नाही. मित्रांनो, या भागामध्ये जर विचार केला मोठ्या प्रमाणात भिल्ल समाज आहे. मग चांदवड असेल, कळवण असेल, देवळा असेल, सटाणा असेल, नांदगाव असेल, येवला असेल, या तालुक्यांमध्ये भिल्ल समाजाची संख्या बघितली तर मोठ्या निर्णायक मत हे भिल्ल समाजाचे आहेत. जर भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी ठरवलं
तर निश्चित ज्या उमेदवाराला मतदान करतील तो उमेदवार निश्चित आमदार म्हणून विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि एकजूट सर्वप्रथम या ठिकाणी बऱ्याचशा संघटना भिल समाजाचं प्रेरित आहे. आणि या समाजासाठी काय केलं हो सरकारनं? 47-48 आज स्वातंत्र्याहून भिल समाजाचे प्रकरण केले जात नाहीत. कळवण प्रकल्प कार्यालयामध्ये नांदगाव सारख्या ठिकाणी, चांदवड सारख्या ठिकाणी 5-5, 4-4 प्रकरण तिथं पास करून त्या लोकांच्या तोंडाला पाणी पुसलं जातं. आणि काय सांगितलं जातं? तुमचं चांदवड असेल, नांदगाव असेल, येवला असेल, हे पेसा क्षेत्रात बसत नाही. हे बिगर पेसा क्षेत्रात बसणाऱ्या लोकांना आम्हाला जास्त मदत करता येत नाही. आणि शासनाचे प्रतिनिधी वरून काय सांगतात? का आम्ही आदिवासी विकासला निधी देतो, तो आदिवासींच्या लोकसंख्येनुसार निधी देतो. श्रद्धेय बाळासाहेबांनी मधल्या काळामध्ये नाशिकला भेट दिली. आदिवासी विकासचा 50% निधी हा लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला गेलाय. आजपर्यंत शासनानं आम्हालाही उत्तर दिलं नाही आणि श्रद्धेय बाळासाहेब यांना सुद्धा सांगितलं नाही का आम्ही तो निधी वळवला. आता तुम्ही विचार करा माझ्या माता भगिनींनो, या ठिकाणी मोठ्या संख्येत आदिवासी महिला भगिनी आहेत. आपले हजारो कोटी रुपये काढून संबंध महाराष्ट्रभर वाटले आणि आमच्या आदिवासी महिलांना किती दिले? 1500 रुपये. इतर महामंडळांचा विचार जर केला तर 10-10 लाख, 15-15 लाखाचे प्रकरण दिले जातात. आणि आमच्या आदिवासी विकास महामंडळाकडून फक्त 50,000 रुपयाचं प्रकरण दिलं जातं. त्या 50,000मध्ये काय कर? 5-25 कोंबड्या घे, 2-4 शेळ्या घे. गाय तर येतच नाही 50,000. गाय घ्यायला गेलं तर 60-70 हजार रुपये गायला लागतात. म्हैस जर घ्यायला गेलं तर 1 लाखाच्या वर म्हैस जाते. तुम्ही विचार करा माझ्या बंधूंनो, अण्णाभाऊ महामंडळामध्ये जायला विचार केला 25,000पर्यंत त्या ठिकाणी लोन दिलं जातं, ते बी बिनव्याजी. आणि माझ्या आदिवासींच्या महामंडळामध्ये बिनव्याजाचा विषयच नाही. लोनवर सुद्धा आमच्या आदिवासी युवकांना त्या ठिकाणी उभं केलं जात नाही, त्यांचे प्रकरण केले जात नाही. 50,000 कुठं आदिवासी समाज उभा राहणार आहे हो? 50,000 माझी माता, माझी भगिनी, माझे मित्र, माझे बंधू काय व्यवसाय करणार आहे? आणि म्हणून या ठिकाणी अहिल्यानगर, अहमदनगरचे माझे मित्र कैलास भाऊ माळी संबंध महाराष्ट्रभर फिरत आहे. ते सांगत आहे ओरडून का आता बर्डे साहेब, आपला समाज आता असा सुधारणार नाही. आता आपल्याला भिल्ल विकास आराखडा मंजूर करावा लागेल. आम्ही गेल्या 5 ते 6 महिन्यापासून भिल्ल विकास आराखड्यावर काम करतोय. साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि मी थांबतो. साहेब आता या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जय आदिवासी. वंचितांच्या, दलित आदिवासींचे कैवारी बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन झालेलं आहे.